या अभंगामध्ये आपली समर्पणता व्यक्त केलेली आहे. लक्षात घ्या, या जगामध्ये दोन प्रवाह पहिल्यापासून चालत आलेत. एक संसाराचा प्रवाह आहे आणि एक परमार्थाचा प्रवाह आहे. विठाल काही गोष्टी जगामध्ये अनादी काळापासून चालत आलेल्या असतात. काही लोक संसारी आहेत, काही लोक पारमार्थिक आहेत, काही लोक साधू आहेत, काही असाधू आहेत, काही सज्जन आहेत, काही दुर्जन आहेत. आताच दुर्जन आहेत आणि पूर्वी नव्हते असं नाही. पूर्वी सुद्धा रावणासारखे, कंसासारखे दुर्जन होतेच, तर हनुमंतरायासारखे, सुग्रीवासारखे सज्जनही होते. सज्जन आणि दुर्जन, साधू असाधू, संत असंत, हा अनादी प्रवाह या जगामध्ये चालू आहे. त्यामुळे दुर्जन वर्ग जो आहे तो संसाराच्या मार्गाने गती करणार आहे आणि सज्जनाचा जो वर्ग आहे तो परमार्थाच्या मार्गाने जाणार आहे. हे दोन प्रवाह, दोन मार्ग अनादी कालापासून आहेत. संसार म्हणजे जन्म मरण. संसार म्हणजे काय? अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे कामक्रोधादी विकार असणं, हा संसार आहे. या विकाराने जाणारे, एकमेकाची निंदा करायची, द्वेष करायचा, मत्सर करायचा, अशा प्रकारचा एक प्रवाह संसारात आहे. आपल्या आजूबाजूला बघा, काही लोक असे असतात की त्यांना भांडण केल्याशिवाय करमतच नाही. काहीतरी निमित्ताने ते कोणाशी तरी भांडणार, कोणाची तरी निंदा करणार, कोणाचं तरी वाईट करणार. आणि एक वर्ग असा आहे कोणाची कधी निंदा नाही, सर्वांशी प्रेमानं वागणारा संतांचा वर्ग आहे. आणि दोघंही आपापल्या मार्गाने वाटचाल करत असताना दोघांनाही आपापली फळं मिळतात. फळ भेटत नाही असं नाही. आपल्यावर जळणारे, आपला द्वेष करणारे, आपली निंदा करणारे, आपल्याला कमी समजणारे, लक्षात ठेवा, तसेच जागेवर राहतात. त्यांची कधीच सद्गती होत नाही. ते कधीच संसारामध्ये मोठे होत नाहीत. पण याला न जुगारता धैर्यानं जो प्रयत्न करत राहतो तो जगामध्ये खऱ्या अर्थाने मोठा होत असतो. हे सगळं सांगण्याचं माझं कारण असं आहे की ज्यांच्या जन्माच्या उत्सवाचा आपण या ठिकाणी सोहळा करतो आहोत ते श्री दत्त महाराज यांचा जो अवतारच झालेला आहे तो या संसाराच्या प्रवाहाने जाणाऱ्या कामक्रोधादी विकारांनी, द्वेष, मत्सर, असूया या विकाराने जाणाऱ्या लोकांच्या अंतःकरणातले हे विकार घालवून त्यांच्या अंतःकरणामध्ये सद्भावना निर्माण करण्यासाठी झालेला हा अवतार आहे. आज आपल्याला भगवान दत्तात्रेय महाराजांचा जन्म साजरा करायचा आहे. भगवंताचे अनेक अवतार होतात. हा एकच अवतार झाला असं म्हणण्याचं कारण नाही. भगवंताचे अनेक अवतार आहेत. एकच परमात्मा प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपाने अवताराला येतो, कधी कृष्णाच्या रूपाने अवताराला येतो, कधी वामनाच्या रूपाने अवताराला येतो. तोच परमात्मा कधी दत्तात्रेय महाराजांच्या रूपाने अवताराला येतो. भगवंताने आजपर्यंत अनेक अवतार घेतलेत. या अवताराची काही विशेष कारण आहेत. या अवताराचं काही आगळं आणि वेगळं महत्व आहे. बाकीची जी अवतार झाली
एक तर तो अवतार ब्रह्मदेवाचा असेल, एक तर तो महाविष्णूचा अवतार असेल, एक तर तो शंकराचा अवतार असेल. आपल्याला माहिती आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूंनी अवतार घेतला वामनांच्या रूपाने, माऊलींच्या रूपाने, कृष्णाच्या रूपाने, रामाच्या रूपाने. कधी भगवान शंकर अवतार घेतात, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार किंवा शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम. भगवान शंकर शंकराचार्याच्या रूपाने अवतीर्ण झाले, निवृत्तीनाथांच्या रूपाने अवतीर्ण झाले. कधी कधी ब्रह्मदेव अवतार घेतात. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, कधी महाविष्णू अवतार घेतात, कधी भगवान शंकर अवतार घेतात, कधी ब्रह्मदेव अवतार घेतात, पाळीवाळीने अवतार घेतात. त्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्यांच्यातही नंबर लागलेला असतो. यावेळेस तुम्ही जा, एकमेकाला पाठवतात, संसारामध्ये अवतार घेतात. वैशिष्ट्य या अवताराचं असं आहे की या अवतारामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही सुद्धा देव एकत्र अवतरित झाले. ते भगवान दत्तात्रयाच्या रूपाने. काही आगळिकता वेगळीकता या अवताराच्या संबंधाने मी सांगतोय, ऐका. बाकीचे अवतार एका एका देवाचे आहेत. या अवतारामध्ये तिन्ही देव एकत्र अवतरले. या अवतारामध्ये भगवान परमात्मा ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि महाविष्णू हे तिन्ही देव एकत्र रूपाने अवताराला आले. अशा प्रकारचा हा गोड अवतार आहे. त्या एकाच अवतारामध्ये तिन्ही शक्ती अंतर्भूत आहेत. ब्रह्मदेवाची उत्पत्ती शक्ती अंतर्भूत आहे. भगवान दत्तात्रेयाच्या ठिकाणी भगवान शंकराची संहार शक्ती अंतर्भूत आहे. आणि या एकाच अवतारामध्ये महाविष्णूंची पालन शक्ती, स्थिती शक्ती अंतर्भूत आहे. तिन्ही प्रकारच्या शक्ती एका दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये आहेत. असा हा विशेष अवतार आहे. आणखी आगळं वेगळं या अवताराचं महत्व असं आहे की बाकीच्या अवतारांमध्ये
एका विशिष्ट अशा वृक्षाला वगैरे महत्व नाही. या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तात्रेय प्रत्यक्ष जरी आपल्याला भेटले नाहीत तरी जर कुठे औदुंबर वृक्ष असेल तर तो औदुंबर वृक्ष म्हणजे दत्तात्रेयाची मूर्तीच आहे, प्रत्यक्ष स्वरूप आहे. अशा प्रकारची भावना ठेवून दत्तात्रेय महाराज या औदुंबर वृक्षाच्या रूपाने सुद्धा प्रकट झालेले आहेत. म्हणून जिथं जिथं औदुंबर वृक्ष असेल ते दत्त महाराज आहेत म्हणून त्याची पूजा केली जाते. तिसरं महत्व किंवा आगळिकता या अवताराच्या संबंधाने अशी आहे, बाकीचे जेवढे अवतार झाले ते सगळे अवतार कुठल्या तरी राक्षसाला मारण्यासाठी झाले. राम अवतार का झाला? रावणाचा वध करण्यासाठी. कृष्ण अवतार का झाला? कंसाला मारण्यासाठी. कुठल्या तरी राक्षसाचा वध करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा का अवताराला येतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार होतो हे आपल्याला माहिती आहे. या अवताराच्या संबंधाने वैशिष्ट्य असं आहे की दत्तात्रेय महाराजांचा अवतार एखाद्या दुष्टाचा संहार करण्यासाठी मात्र झालेला. कोणता असा राक्षस आहे की त्याला दत्तात्रेय महाराजांनी मारून टाकलं? सांगा मला एखादं उदाहरण. पुराणामध्ये कुठं असं वर्णन आलंय का? नाही महाराज. कुठल्याही राक्षसाचा, दुर्जनाचा, दुष्टाचा संहार करण्यासाठी दत्तात्रेय महाराजांचा अवतार नाही. मग कशा करताय? कारण देव अवतार तर दुष्टांचा संहार करण्यासाठीच घेत असतो. या अवतारामध्ये दुष्टांचा संहार मग केला नाही असं कसं म्हणता येईल? याचं उत्तर असं आहे, थोडं थोडं पुढं सरका, मागे लोकांना बसता येईल. सरका जरा जरा पुढं या, या जरा पुढं, थोडं थोडं अजून या, सरका थोडं थोडं. अगोदर जन्माच्या का नंतर करू? विठोबा रुक्माई झालं की करायचं. जन्माच्या अगोदर आता जन्म साजरा करू, मग विठोबा रुक्माई घेऊ आणि विठोबा रुक्माईच्या वेळेस मग या. आता बोलू नका कोणी, शांत बसा. 10-5 मिनिटांमध्ये आपल्याला जन्म साजरा करायचा. सर्वांनी फुलं वाटा. बरोबर 6 वाजता जन्म साजरा करूया आपण. नंतर मग आपला अभंग रात्रभर चालू देऊ, काय अडचण आहे. म्हणून मी यावेळेस मुद्दामच ठरवलं, म्हटलं आधी जन्म साजरा करून घ्यायचा, मग कीर्तन सुरू करायचं पहिल्यापासून.
हा अवतार कशासाठी झाला याचं उत्तर आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जे विकार रूपी दुष्ट आहे या दुष्टांचा संहार करण्यासाठी दत्तात्रेय महाराजांचा अवतार झालेला आहे. आपल्या अंतःकरणातही काही असुर आहेत, राक्षस बसलेत. रावण बाहेरच असतो असं नाही, कंस बाहेरच असतो असं नाही, आपल्या अंतःकरणातही हे राक्षस बसलेले असतात. गर्भपात करणारा कंसच आहे. देवकीची 8-7 मुलं त्यांनी मारले, 6 मुलं मारले. लहान लहान मुलांना मारणारा ही ज्याची वृत्ती आहे तो कंसच आहे ना. दुसऱ्यांना त्रास देणं ही ज्याची वृत्ती आहे तो कंसच आहे. देवादिकांना बंदीखान्यात टाकणारा रावण, ऋषी मुनींना त्रास देणारा रावण, अर्थात या जगामध्ये जो सज्जनांना, साधू लोकांना, वारकऱ्यांना त्रास देतो, परमार्थाला विरोध करतो, धर्माला विरोध करतो आणि अधर्माचा मात्र पुरस्कार करतो, पाश्चात्य संस्कृती स्वीकारतो, कसला देव म्हणतो, हाच रावण आहे ना. वेगळा कोण रावण आहे? हा त्याच्या अंतःकरणातला रावण आहे, लक्षात घ्या. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. जो परमार्थ करू देत नव्हता तो हिरण्यकशिपू. आजही ह्या भरपूर जाती आहेत, देवदेव करू देत नाही आपल्याला, परमार्थ करू देत नाहीत, खंडन करतात. कसला देव आलाय म्हणतात, दाखवा देव असेल तर, नाना प्रश्न करतात. नेमकं त्यांना आमच्यासारख्याची भेट होत नाही. आमच्या तावडीत सापडला की आम्ही सोडत नाही, लक्षात ठेवा. असे बरेच हाता खालून काढले आजपर्यंत आम्ही, पण ते तुमच्या सारख्यांना भेटतात, तुम्हाला प्रश्न विचारतात. अशी जी लोक आहेत ना, हे हिरण्यकशिपू आहेत. पण आपल्या मनामध्ये सुद्धा हे राक्षस असतात. आज कुठे स्त्री सुरक्षित आहे मला सांगा ना, कुठे स्त्री सुरक्षित आहे? रोज पेपर वाचा, तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला कुठेतरी एखादी बातमी ऐकायला मिळेलच. मग त्या रावणाच्याच जाती आहेत ना, रावणाच्याच जाती आहेत त्या. कुठे धर्म सुरक्षित आहे मला सांगा? आता तर धर्म फार आपल्या अडचणीत सापडलाय, लक्षात घ्या. सगळ्यांना कट्टर सनातनी होण्याची गरज आहे. आपली धार्मिकता ही आपल्या मनामध्ये केवळ ठेवू नका, आता प्रकट करा. आम्ही हिंदू आहोत त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला, आणि ते आपण आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातून, व्यवहारातून प्रगट केलं पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये ह्या दुसऱ्या जाती आपल्या लेकरांना जगू द्यायच्या नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे हे कोण आहेत सगळे बाकीचे जे धार्मिक असतील, दुसऱ्याच्या नरड्यावर सुरा ठेवायचा आणि आपल्या धर्मात घ्यायचं? कोण आहेत हे? हे राक्षसाचेच अवलादी आहेत. हे जे असे राक्षस आहेत, अशा वृत्तीचे जे राक्षस आहेत, अशा लोकांचा, अशा वृत्तीचा संहार करण्यासाठी दत्तात्रेय महाराजांचा अवतार आहे. जास्त विस्तार करणार नाही, कथा तुम्ही दरवर्षी ऐकत आहात. थोडक्यामध्ये सांगून जातो. ब्रह्मा, विष्णू, महेश तीनही देवांच्या आपापल्या धर्मपत्नी एकत्र एकदा आल्या, वैकुंठामध्ये एकत्र आल्या. संतांनी वर्णन केलंय. नारद महर्षी त्या ठिकाणी गेलेत आणि या तिघींना नारद महर्षींना विचारलंय, आमच्यापेक्षा जगामध्ये कोण श्रेष्ठ आहे सांगा. नारद महर्षींच्या ध्यानात आलं की यांना थोडा गर्व झालाय, ह्या देवपत्नी आहेत, यांना गर्व झालाय, लक्षात आलं. आणि मग सांगितलं, तुम्ही कोण आणि तुमचं कसलं पातिव्रत्य आलंय, काय तुमची शक्ती आली पातिव्रत्य? काहीच नाही म्हटले. पृथ्वी तलावर एक अत्रि ऋषींची पत्नी आहे अनसुया, ती महान पतिव्रता आहे. तिनं तुमच्या भावल्या केल्या आणि आपल्या डाव्या पायाला बांधल्या. तिनं ब्रीद घेतलंय की यांना मी माझी दासी करीन. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तिघांच्याही पत्नी सावित्री माता, पार्वती माता, लक्ष्मी माता यांना मी माझी दासी करीन. एवढं तिचं सामर्थ्य आहे, जगामध्ये तिच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. असं ऐकल्याच्या नंतर त्या तिन्ही
देवमातांना गर्व झाला, असं आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. गेले आपल्या आपल्या मिस्टरकडे आणि सांगितलं म्हणे, जा तिचं सत्व नष्ट करा आणि जगामध्ये सिद्ध करा की आम्ही श्रेष्ठ आहेत. लक्षात घ्या, दत्तात्रेय महाराजांच्या अवताराच्या पूर्वीची ही कथा आहे, ही भूमिका आहे. दत्तात्रेय महाराज कधी येतात, त्याची पूर्वीची भूमिका लक्षात घ्या. जेव्हा देवादिकांना सुद्धा अभिमान होतो, गर्व होतो, तेव्हा त्या गर्वाचा ऱ्हास करण्यासाठी पुढे दत्तात्रेय महाराज येतात. आले तिन्ही देव, पण लक्षात घ्या, असं नाही येता आलं. भिकारी होऊन आले, याचक होऊन आले, भिक्षा मागायला आले. परमार्थाची अशी शक्ती असावी महाराज, असा आपला परमार्थ असावा, असं वैराग्य असावं, असं दिव्य तेज असावं आपल्या परमार्थाचं, की देवाला सुद्धा सत्व बघण्यासाठी येताना भिकारी होऊन यावं लागेल. आले देव तिने, म्हटले माते काहीतरी जेवायला दे, जेवायला दे म्हटल्यानंतर तिघांना बसवलेलं आहे. म्हटले असं नाही जेवण करणार आम्ही, मग विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला जेवायला वाढ. याची सुद्धा आध्यात्मिक बोध कथा आपण ध्यानात घेतली पाहिजे. अर्थात तुझं जे सत्व आहे ते तू झाकून ठेवू नको, प्रकट कर, हे सूचित करायचं होतं देवांना. तुझं सत्व, तुझं सामर्थ्य जगाला कळू दे, प्रकट कर, उघड कर. त्यासाठी ते एक संकेत आहे. जशी त्या ठिकाणी आले, अनसुया माता आली, तिघांच्याही मस्तकावर हात ठेवले. त्याबरोबर महाराज तिघांचे बाळ झाले. लहान लहान बाळ झाल्याच्या नंतर आता त्यांना जेवण थोडंच घालता येतं. तिघांनाही त्या ठिकाणी दुग्ध पान करवलं, तिघांना पाळण्यामध्ये बसवलं, झोके देऊ लागले. देवाला सुद्धा मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. देवाला बाळ व्हावं लागलं 6 महिन्याने, कारण देवादिकांचे वर्ष आपला काळ, देवादिकांच्या वैकुंठ लोकातला काळ वेगळा असतो. नारद महर्षींनी हे सगळं बघितलं, वैकुंठामध्ये गेले आणि सांगितलं तिघींना, तुमचे पतिराज त्या ठिकाणी बाळ होऊन पडले. त्यांनी येईपर्यंत इकडं 6 महिने होऊन गेले. पृथ्वीवरचे 6 महिन्याची बाळ झाली. अनसुयेनं सांगितलं, आदर सत्कार केला. म्हटले काही अडचण नाही, तुमचे पती तुम्ही घेऊन जा, पण ओळखून न्या. आपले ओळखापती ओळखायला गेले, ओळखीता येईना. सत्वहानी त्यांचीच झाली महाराज. स्वतःची पती ओळखता आले नाही. जसं ते हातामध्ये पाणी घेतलं अनसुये मातेने आणि अंगावर असं शिंपडलं, प्रोक्षण केलं. त्याबरोबर तिन्ही देव त्या ठिकाणी प्रगट झाले, ब्रह्मा विष्णू महेश. कळालं सामर्थ्य काय ते. तिघ जण निघाले. परत जाताना अनसुया मात्यानं प्रार्थना केली की म्हणले, देवा माझ्याजवळ 6 महिने तुम्ही बाळ रूपानं राहिलात, आता माझ्या अंतःकरणामध्ये जो हा प्रेम पाना आहे तुम्ही कोणाला देऊ, माझ्या घरी तुम्ही राहिले पाहिजे. म्हणून तिघांनी आशीर्वाद दिला. तिघांच्या आशीर्वादानं त्यांना मुलं झाली, असं पुढं वर्णन आहे. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, सोम नावाचा पुत्र झाला. भगवान शंकराने आशीर्वाद दिला, दुर्वासा नावाचे पुत्र झाले. आणि भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला, पुढे दत्तात्रेय महाराजांचा अवतार झाला. धर्यावतार विश्व तारावया, अत्रीची अनुसया गरुदर. आणि वर्णन केलंय. सर्वांना फुलं भेटलेत ना, फुलं घेतलेत. उभं राहू नका, बसल्या बसल्याच इकडं फुलं आपल्याला टाकायचे. मार्गशीर्ष महिना, पौर्णिमा तिथी, गुरुवार होता, रोहिणी नक्षत्र. अशा पवित्र काला सायंकाळ 6 वाजायचा टाइम म्हणजे वेळ. अशा वेळी भगवान विष्णू, ब्रह्मदेव हे सगळ्या देवांचे अंश त्या ठिकाणी दत्तात्रेय महाराजांच्या रूपानं या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. कुंडली कमरदा अवधूत चिंतन दिगंबरा
Thank you.
आज साक्षात दत्तात्रय महाराज या ठिकाणी अवतीर्ण झाले. आनंदाची गोष्ट आहे महाराज. निरंजन महाराज आणि ही सगळी आपण मंडळी त्यांना मदत करता, एकत्र येता. जगात एवढं सुख आहे महाराज, खरं सांगतो. काय नाही बाकी संसारामध्ये, कुणाच्याही संसारात सुख नाही आणि कशातच आनंद राहिला नाही कलियुगामध्ये. द्वेष, मत्सर, भांडणं, ईर्ष्या, असूया ह्या विकारांनी भरलंय सगळं जग. कुठंच समाधान नाही. ह्या मंडपात येऊन जेवढ्या वेळ तुम्ही भक्ती साधना करता, मनसोक्त भावयुक्त अंतःकरणाने, एवढाच आनंद आहे जगात, खरं सांग. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. कीर्तन करावं आनंदानं, गाये नाचे उडी आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. असं मनाच्या आनंदानं, आवडीनं सदा नाम घोष करू हरिकथा. हेच एकमेव साधन आहे महाराज. कलेचा हा प्रभाव आहे. भागवताचं चिंतन तुम्ही ऐका. सुरुवातीला महात्म्यामध्ये हेच सगळं चिंतन आलंय. कलियुगामध्ये बाकी सगळी साधनं मिळाली. स्वतः तुकोबाराय म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळी न घडे सर्वथा. काय करायचं? भक्ती पंथ बाहू सोमा,
हा आनंद आहे. भक्ती पंथ बहुसूपा पुण्य नागविया पापा. असं हे साधन आहे. काय होतं? तेणे नारायण देईल भेटी. परमात्मा भेट देतो. आणि परमात्म्याचं दर्शन, भगवंताचं दर्शन म्हणजे काय? साक्षात तो परमात्मा आपल्या समोर प्रकट झाला विठ्ठल रूपाने, कृष्ण रूपाने, दत्त रूपाने, म्हणजेच त्याचं दर्शन असतं असं नाही. लक्षात घ्या. देवाचं दर्शन म्हणजे काय? देवाचं दर्शन याचा अर्थ आहे आपण भजन कीर्तन करत असताना किंवा श्रवण करत असताना त्या भावामध्ये जेव्हा रंगून जातो ना, त्या भावनेमध्ये जेव्हा असं आपण तल्लीन होतो, ती अवस्था म्हणजे देव आहे. विठाला असा परमात्मा महाराज अवताराला येतो, असा देव अवताराला येतो. कुणाच्या अवताराला येतो? कुणाच्या ठिकाणी येतो? तुमच्या आमच्या अशा सामान्य निंदा द्वेष मत्सर करणाऱ्या वाईट लोकांच्या पोटाला देव येत नसतो. कोणाच्या येतो मग? अत्री. अत्री ऋषी म्हणजे काय? न त्रयः गुणः यस्मिन् सह अत्री. अत्री याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये तीन नाही. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन. ज्याच्यामध्ये तीन जेवढं काही आहे ते राहिलेलं नाही, त्याला म्हणायचं अत्री. तीन काय आहे? सत्व रज तम. ज्याच्यामध्ये हे तीन गुण नाहीत, गुणातीत अवस्था, त्याला म्हणायचं अत्री. तिथं देव अवताराला येतात. तीन म्हणजे काय? तीन अवस्था: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. तिन्ही अवस्थेच्या पलीकडे जाऊन जो जिवंत आहे त्याला म्हणायचं अत्री. आपल्याला फक्त जागृतीच माहिती आहे. आता जागे, काहींना कीर्तनातच झोप लागली. सुषुप्ती एक अवस्था आहे. बरं, झोपले ते झोपले कीर्तनात, पुन्हा स्वप्न पडलं. तीन अवस्था आपल्याला माहिती आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. याच्या पलीकडे एक अवस्था आहे, उन्मनी अवस्था, जिथं मनच उन्मन झालेलं आहे. अशी उन्मनी चौथी अवस्था आहे. अशा उन्मन अवस्थेमध्ये तीन अवस्थेच्या पलीकडे गेलेला महात्मा, त्यांना म्हणायचं अत्री. तिथं भगवंताचा अवतार आहे. तीन म्हणजे काय? स्थूल, सूक्ष्म, कारण अशी तीन शरीर आहे. स्थूल शरीर आहे हे तुमचं आमचं जे दिसतं ते स्थूल शरीर आहे. एखाद्याचं कृश असलं तरी, पातळ नितळ कसंही असो, पण त्याला नाव दिलं शास्त्रकारांनी स्थूल शरीर, कारण ते दिसतं इंद्रियांना, त्याला स्थूल म्हणतात. दुसरं शरीर आहे सूक्ष्म शरीर. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी या 17 तत्वांचं बनलेलं सूक्ष्म शरीर आहे आतमध्ये. आणि त्याच्याही आतमध्ये एक शरीर आहे, त्याला अज्ञान म्हणतात, कारण शरीर म्हणतात त्याला. या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीराचं जे कारण आहे त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान हे एक शरीरच आहे. हे तीन शरीर झाले: स्थूल, सूक्ष्म, कारण. आणि या तीन शरीराच्या पलीकडे गेलेला महात्मा, त्याला म्हणायचं अत्री. स्थूल देहाचा बाध केला, सूक्ष्म देहाचा बाध केला, कारण देह अज्ञान नष्ट झालं. ज्ञान अवस्थेमध्ये, ब्रह्मज्ञानाच्या चिंतनामध्ये, ब्रह्मरूपामध्ये तल्लीन झालेला महात्मा, ब्रह्मानंदी लागली टाळी. कोण या देहाते सांभाळी. अर्थात तिन्ही देह राहिले नाही. देह म्हणजे तिन्ही देह कोण सांभाळी, राहिले नाही. अशी जी अवस्था, त्याला म्हणायचं अत्री. आणि या अवस्थेमध्ये भगवंताचा अवतार आहे. तीन जिथं काहीच नाही, त्रयित नाही, द्वैत नाही, गुणातीतस्य उच्यते. सुख नाही, दुःख नाही, मोह नाही.
सुख सत्वगुणाचं कार्य, दुःख रजोगुणाचं कार्य, मोह तमोगुणाचं कार्य, सुख दुःख मोह अविवेक याच्या पलीकडे गेलेला महात्मा अत्री, त्यांच्या ठिकाणी देव अवताराला येतात. अजून कोण आहे? अनसुया माता कोण आहे? अनुसुया म्हणतो आपण, कलियुगात ते नाव सुद्धा सरळ राहिलं नाही. अनुसया मुळात नाव आहे अनसुया. असूया, अन म्हणजे नाही, असूया. असूया शब्दाचा अर्थ काय? पर उत्कर्ष असहनम असूया. शास्त्रामध्ये चिंतन केलंय. असूया असूया हा एक दोष आहे. दुसऱ्याचं मोठेपण सहन न होणं, जळणं, आपल्या भाषेत जळणं मधले मध्ये, त्याला म्हटलं जातं असूया. आणि अशी असूया जिच्या ठिकाणी नाही तिला म्हणायचं अनसूया. तिथं परमात्म्याचा अवतार आहे. विठाला आपल्याला वाटतं देवानं माझ्या पोटाला जन्म घ्यावा, एवढं सोपं आहे? त्याच्याकरता अनसूया व्हावं लागतं. दुसऱ्याचं मोठं पण खपलं पाहिजे बाई, नाहीतर लगेच शेजारणीनं काही एखादं सोन्या नाण्याचा अलंकार केला, नथनी केली की लगेच मत्सर आतमध्ये. दुसऱ्याच्या बोरला पाणी लागलं की लागला जळायला. ती गोष्ट माहिती आहे ना? एक पेशंट डॉक्टरकडे गेला, धावत धावत गेला. म्हटलं डॉक्टर साहेब फार पोट दुखतंय, खूपच पोट दुखतंय. म्हणला लवकर काहीतरी औषध सांगा. अरे मी एवढं पोट दुखतंय, बसा बसा बसा. त्याला बसवलं. नाही म्हणलं बसवत नाही, खूप त्रास होतोय. म्हणे कधीपासून दुखतंय? तो म्हणला शेजारच्यानं घर बांधले तेव्हापासून दुखतंय. इथं देवाचा अवतार कसा होईल महाराज? देवाचा अवतार होण्यासाठी दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. दुसरा जर पडला तर त्याला उचलण्यासाठी आपले हात पुढे गेले पाहिजे. मागं पडत असेल आपल्या बरोबर त्याला घेता आलं पाहिजे. त्याला संसारामध्ये काही अडचण आहे, आपण मदत केली पाहिजे, एकमेका सहाय्य करू, ही वृत्ती पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. नाहीतर असाच खितपत तो पडे नका. आपल्या माड्यावर माड्यात सुरू आहेत बांधायला, आणि सखा भाऊ झोपडीमध्ये राहतो. अशी कित्येक उदाहरण आहेत. सखा भाऊ पुणे मुंबईमध्ये मोठ्या इमारतीमध्ये राहतो, करोडो रुपयाच्या घरामध्ये राहतो, आणि त्याचा सखा भाऊ गावाकडं छोट्याशा आपल्या घरामध्ये राहत असतो. कुठे चाललंय आपला काळ? लक्षात घ्या. स्वतःच्या रक्ताला सुद्धा आपण जागत नाही, म्हणजे आपली वृत्ती काय आहे? इथं परमात्म्याचा आविष्कार, तो परमात्मा म्हणजे मी सांगितलंय, देव म्हणजे साक्षात प्रकट नाही. आध्यात्मिक भाव ध्यानात घ्या. परमात्मा म्हणजे आनंद. त्याच्या जीवनात परमात्मा नाही म्हणजे तो कधीच सुखी राहू शकत नाही. ध्यानात घ्या. मीच मोठं झालं पाहिजे, बाकीच्यानी असंच राहावं, ही जिथं वृत्ती आहे तिथं असूया. तिथं देव येत नाही. देव येत नाही म्हणजे त्या ठिकाणी सुख येत नाही, त्या ठिकाणी समाधान येत नाही, त्या ठिकाणी शांती नाही, आनंद तिथं नसतो. असूया कुठे आहे? जीवाच्याच ठिकाणी आहे असं नाही. देवांच्या पत्न्यांच्या ठिकाणी असूया आली. माझ्यापेक्षा मोठी ती अनसूया, माझ्यापेक्षा मोठी कशी झाली? ती नाही मोठी झाली पाहिजे. त्रैलोक्यामध्ये आमचंच मोठे पण लोकांना माहिती झालं पाहिजे. ही वृत्ती कोणाची आहे? देवादिकांच्या धर्मपत्न्यांची. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा हे विकार नसतात असं नाही. हे ध्यानात घ्या. भाव काढा त्यातले, प्रत्येक कथेतले भाव घेता आले पाहिजे. ही त्यांची लीला असते, पण आपलं मरण इकडं चाललंय. त्यांची लीला आणि आपलं मरण नाही झालं पाहिजे. त्या लीलेतले भाव ध्यानात घ्या. त्या देवांच्या पत्न्या आहेत, त्यांना कशाला अहंकार अभिमान, पण त्यांनी ही लीला रचली. याचा अर्थ असा आहे,
की परमार्थामध्ये आलेले जे साधक आहेत, परमार्थिक लोक आहेत, त्यांच्याही मनामध्ये हे विकार येतात. अहंकार, ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलंय महाराज. अहंकार सामान्य लोकांच्या नादीच लागत नाही. मग नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटी नाचवी. सज्ञान, शहाणा माणूस, त्याच्या पाठीमागा अहंकार लागतो. म्हणून परमार्थामध्ये येऊन सुद्धा फल प्राप्त होत नाही, परमात्मा भेटल्याचा आनंद होत नसेल, ध्यानात घ्यायचा आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार असला पाहिजे. जिथं अहंकार उत्पन्न झाला तिथं परमात्मा कधीच येत नाही. अहंकाराचा पूर्ण नाश झाला. अहंकार गेला तुका म्हणे जगामध्ये सुख, आनंद, समाधान प्राप्त करायचं असेल ना महाराज, अहंकार नसला पाहिजे. ही मोठी लोक आहेत ना, अहंकार, धनाचा, पैशाचा, सत्तेचा अभिमान असणारी लोक सुखी नसतात. आपल्याला वाटतं ते मोठे आहेत, ते आनंदानं मोठे नसतात, पैशानं, सत्तेनं मोठे असतात. त्यांच्या घरामध्ये दुःखाचं दारिद्र्य असतं. दुःख जळत असतात ते आतल्या आत. आणि समाज आत्ताचा तरी असा आहे महाराज, थोडस पहिले कसं लोकांना खायला प्यायला भेटत नव्हतं, लोक गरीब होते. एखाद्याला अहंकार, अभिमानही मोठ्या माणसाला गावातल्या, तर बाकीच्या लोकांना माहिती असायचं, पण नाव विलाजानं त्याच्याच पायाला लागावं लागायचं, त्याच्याशिवाय पोट भरत नव्हतं. आता तसं नाही महाराज. कोणी कोणाचा अहंकार खपवून घ्यायला तयार नाही. काय घेणं देणार, तू तुझ्या जागेवर म्हणते असशील तुझ्या घरचा. कोणी विचारित नाही महाराज कुणाला. थोडा अभिमान हो द्या, मोठेपणानं फिरा तुम्ही गावामध्ये, कोणी विचारणार नाही तुम्हाला. मान, सन्मान, प्रेम मिळवायचं असेल, नम्र व्हा, प्रेमानं फिरा गावामध्ये, प्रत्येकाला बोला, आनंदानं राहा, सर्वांशी मोकळ्या मनानं राहा, कसलाच अहंकार नसावा, अभिमान नसावा. महाराज गावामध्ये लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे लोक त्याला प्रेमानं बोलतात. त्याच्याकडे काही नसू द्या, पैसा नसू द्या, पण म्हणतात माणूस चांगला आहे गड्या, लय प्रेमळ माणूस. म्हणून खरा मोठा सुखी समाधानी तो आहे की ज्याच्या अंतःकरणात अहंकार नाही. परमात्मा म्हणजे आनंद. माझी व्याख्या विसरू नका. परमात्मा म्हणजे आनंद. त्याच्या जीवनात कधी येतो? अहंकार गेला. देवाच्या पत्न्यांच्या ठिकाणी अहंकार झाला, त्याला नष्ट करावं लागलं. आधी साधूच्या संगतीत येऊन, अनसुयेकडे येऊन, अत्रि ऋषीकडे येऊन त्या देवपत्न्यांचा अभिमान घालवावा लागला. अभिमान गेला, मग दत्तात्रेय महाराजांचा जन्म. आणि
हा आनंद रूपी देव आपल्या जीवनात प्राप्त करायचा असेल तर आपली सगळी नाती आपण भगवंताशी जोडली पाहिजे। सगळी नाती आपण देवाशी जोडा, देवाला समर्पण व्हा। आमचे गुरुजी सांगत असतात समर्पण म्हणजे काय, आपल्या शरीराचं आणि आपल्या जीवनाचं सर्पण करणं, याचं नाव समर्पण। आता आम्ही म्हणून कोणी नाही, आम्ही तुमचे देवा, आता मी म्हणून कोणी नाही, हे शरीर आता माझं नाही, हे तुम्हाला मी देऊन टाकलं। समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा। मग काय होईल, होईल आघवा, तुका म्हणे आनंद। आनंद रूपी देव जीवनात प्राप्त करायचा असेल, तुकोबाराय म्हणतात देह समर्पिजे। आपलं शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, कारण शरीर, तया अहम वाचा चित्त अंग देवुनिया शरण रीग। महो दधी का गांगरी गाले जैसे। जसं गंगेचं पाणी समुद्राला वाहत सहज जात, त्याचा त्याला अभिमानही नाही, तसं आपल्या सर्व क्रिया, वाचिक क्रिया, मानसिक क्रिया, शारीरिक क्रिया, ह्या परमात्म्याला सहज अर्पण करणं, त्याचाही पुन्हा अहंकार नसणं, याला म्हणतात समर्पण। असं समर्पण केलं मग तिथं भगवंत आहे, तिथं परमात्म्याचं प्राकट्य, तिथं आनंदाचं प्राकट्य, तिथं शांती, समाधान, सुख आहे, तिथं देव आहे। आपण काय करतो, आपलं शरीर, मी म्हणजे माझं शरीर, शरीराच्या संबंधानं असणारे हे सगळे आपले आहेत, पठ्ठ्याचे, गाडी माझे, घर माझं आहे, एवढा एवढा पैसा आहे पठ्ठ्याकड। मी नाही सांगत, भगवद्गीता सांगते इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम। एवढं धन माझं आहे, अजून पुढे कमवणार आहे। अमुक अमुक आपला भाऊ आहे, अमुक अमुक मामा आहे माझा, तो पोलीस नाही का, तो माझा मामा आहे। ते मंत्री काका आहेत माझे, लक्षात येतंय का? अहंकार। आणि आपली नाती आपण अशा ह्या कुठल्या तरी नासक्या कुचक्या लोकांबरोबर जोडले, की जे आपल्याला मातीतच घालण्यासाठी जन्माला आलेत, त्यांच्या बरोबर आपले सगळे नाते। संत महात्म्यांनी महाराज असं कधीच केलं नाही।
तुकाराम महाराजांना विचारा. महाराजांना विचारलं, महाराज तुमचे नाते गोते कुणाबरोबर आहेत? संतांनी आपली सगळी नाती महाराज देवाबरोबर जोडली. विठ्ठल बाप माय चुलता सगळं माझा देव आहे. तुका म्हणे आता नाही दुसरं आम्हाला जगात कोणीच नाही राहिलं. आमचा सगळा देवच आहे. आमचा भाऊ देवच आहे, आमची बहीणही देवच आहे, आमचा बापही देवच आहे, आमची माय देवच आहे. सगळी नाती देवाबरोबर. संताविषयी येते पाय आठविते विठोबाचे. सगळी नाती देवाबरोबर जोडली महाराज. सगळी नाती तुकाराम महाराजांनी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता. म्हणून तुकोबारायासारखा सुखी जगात कोण आहे? कोण आहे महाराज? मोठे मोठे श्रीमंत लोक सुद्धा त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनाला यायचे. चिंचवडचे मोरया गोसावी श्रीमंत होते, गणेश भक्त होते. तुकोबारायाच्या भेटीला एवढा मोठा आनंद आपल्या जीवनात आहेच कसा? घरी काहीच नाही. दुष्काळे आठिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. अशी अवस्था आहे. दुष्काळ पडलाय. आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके. चोराला धाक पडतो आमच्या घरी येऊन चोरी करायला. एवढं दारिद्र्य असताना सुद्धा तुकाराम महाराजांसारखा आनंद महाराज. अवघा झाला आनंद, भाग गेला शेण गेला, अवघा झाला आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भोर डुल्लतसू. आनंदाच्या पोटी साठविल्या आम्हा पोटी. काय आनंद महाराज. तुकोबाराय म्हणतात, कोट्यवधी प्रकारचा आनंद आमच्या पोटात साठवलाय. साठवल्या जात नाही, तो बाहेर पडतोय. बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळी मग तो कसा बाहेर पडतो? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, या रूपानं तो आनंद बाहेर पडतोय. एवढा आनंद जीवनात कशामुळं? सगळी नाती देवाबरोबर जोडली. मग नाथ बाबांना विचारू आपण, नाथ महाराज आपल्या जीवनात काही दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, आनंदमय जीवन आहे आपलं, काय कारण आहे? म्हटले आम्ही समर्पण केलं. म्हणजे काय केलं? आमची सगळी नाती आम्ही आमच्या दत्त महाराजाशी समर्पित केले. अभंगाचं पहिलं चरण.
दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता, दत्त माझा. नाथ बाबा म्हणतात आम्ही आमचे सगळे घरातले नाते. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे बरं का. पहिल्या चरणामध्ये घरातले नाते सांगितलेत. माता पिता बहिणी बंधू चुलता, दत्त माझा, हे सगळे माझे दत्त महाराज झाले. दुसऱ्या चरणामध्ये दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू. या दुसऱ्या चरणामध्ये जी नाते सांगितली ती आध्यात्मिक नाते आहेत, परमार्थातली नाते आहेत. आमचे गुरु, आध्यात्मिक गुरु, गुरुत्वाचं नातं. दत्त माझा देवाबरोबर. पुन्हा व्यवहारातली बाहेरची नाती. दत्त माझे मन, दत्त माझे जन, सोयरा सज्जन, दत्त माझा. तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा बाहेरची नाती, थोडी जवळची बाहेरची अशी. सोयरे सज्जन, ही सगळी नाती कोण आहे? दत्त माझा असं सांगेल. सगळी नाती महाराज एका एकाचा विस्तार करत नाही, तेवढा वेळही नाही. दत्त माझी माता, आमचं पालन करणारे दत्त महाराज आहेत. माता पालन करणारी आहे, प्रेम करणारी आहे. आईसारखं आमच्यावर प्रेम करणारे दत्त महाराज आहेत. दत्त माझी माता. वडिलांसारखा उपदेश देऊन आम्हाला शहाणं करणारे. बाप काय करत असतो? बाप प्रेम करतो, पण त्याचं प्रेम करण्याचं नातं थोडं वेगळं असतं, प्रकार थोडा वेगळा. तो रागावतो, अभ्यास कर म्हणतो, मोठा हो, शहाणा हो, माझ्यासारखा असाच राहू नको. बापाला वाटतं माझ्यापेक्षा माझं पोरग मोठं झालं पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये. म्हणून आमच्या दत्त महाराजांनी मला शहाणं केलं, ज्ञानही दिलं. दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, ही सगळी नाती आमचे दत्त महाराज आहेत. दत्त माझे गुरु, आम्हाला ज्ञानाचा उपदेश देणारे सद्गुरु, आध्यात्मिक गुरु दत्त माझा दत्त महाराज आहेत. दत्त माझा तारू, या संसार सागरातून तारून नेणार नाव, नौका. तारू म्हणजे तारयती इति तारू, तारून नेते या सगळ्यांना. ते तारू म्हणजे नाव. आमच्या जीवनात तारू, तारणारे, तारक दत्त माझा. आणि मजशी आधारू, मला आधार माझ्या जीवनात कोण असेल तर दत्त गुरु. दत्त गुरुच मला खऱ्या अर्थानं माझ्या जीवनात आधार आहेत. पुढं म्हटलंय दत्त माझे मन. काय सांगू? नाथ महाराज म्हणतात माझं मन दत्तमय होऊन गेलंय. दत्त माझे जन, सगळे लोक मला दत्त महाराजांच्या रूपानं दिसायले. सोयरा सज्जन दत्त माझा. सगळे सोयरे सज्जन कोण आहेत? दत्त महाराजच आहेत माझ्यासाठी. ह्याचे दोन भाव ध्यानात घ्या. एक, दत्त महाराजच माझे सोयरे सज्जन आहेत, आणि सोयरे सज्जन दत्त महाराज झालेत, असे दोन्ही भाव. म्हणजे सोयरे धायरे आले की त्यांच्या रूपात मी दत्त महाराजांनाच पाहतो, हा एक भाव. हे सगळी नाती देवाबरोबर जोडली नाथ महाराजांनी.
वा माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. कारण ही बाकीची जी नाती गोती आहेत ना महाराज, ही कामापुरतीच आहेत. आपला स्वार्थ पूर्ण होईपर्यंत जवळ येतात आणि आपल्यापासून त्यांना काही भेटत नाही हे लक्षात आलं, संपला विषयच कट, संपला विषय. पुन्हा कोणी जवळ यायला तयार? जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिये मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. अवघा तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, कोणी आपलं येणार नाही महाराज. कोणी अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. कोणी आपल्याला मदत करत नाही अडचणीमध्ये. उलट अडचणीमध्ये टोचतात जास्त दुःख देणारे लोक आहेत जगामध्ये. म्हणून ही सगळी नाती आपण देवाशी जोडावीत. त्यामुळं काय होतं, आपल्या जीवनामध्ये दत्त महाराज रूपी विसावा प्राप्त होतो. परत मी बोलतो तुमच्यावर आणि परत हे होईल आरती
ज्ञानेश्वर माऊली